जुन्नर हे सातवाहनांची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जात होतं. आणि त्याला कारण होतं की 2000 वर्षांपूर्वी किंवा सातवाहन काळामध्ये जुन्नर हे प्राचीन व्यापारी मार्गावरती वसलेलं महत्वाचं शहर होतं. आणि तो प्राचीन व्यापारी मार्ग कसा होता तर कल्याण ते पैठण हा तो प्राचीन व्यापारी मार्ग होता. सोपारा हे त्या काळातलं एक इंटरनॅशनल पोर्ट आहे. त्यावेळेस रोमवरून अगदी जहाजं त्या सोपारा बंदरावरती यायची आणि सोपारा बंदरावरती आल्यानंतर कल्याणच्या खाडीमध्ये यायचे आणि कल्याणच्या खाडीमध्ये आल्यानंतर मग तो सगळ्याच्या सगळा जो काय माल असेल तो बैलगाडीमध्ये टाकून ते नाणेघाट म्हणून इथून एक 35 किलोमीटरच्या अंतरावरती एक ठिकाण आहे. तर त्या नाणेघाटामध्ये आल्यानंतर तो तिथे एक लेणी करून ठेवलेली आहे सातवाहन सम्राज्ञी राणी नागणी केली. आणि महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आपल्याला त्या लेणीतील शिलालेखामध्ये वाचायला मिळतो. भारतातील पहिला टोल नाका आपल्याला एक प्रकारे आपण बोलूयात, त्या ठिकाणी एक दगडी रांजण आहे. ती सगळी जकात जमा करायची आणि सगळे व्यापारी हे ह्या जुन्नरमध्ये व्यापारासाठी यायचे आणि जुन्नरमधून लोक कुठे जायचे ते सर्व तर ते दक्षिणेकडे जायचे. हा एक दक्षिणापथ म्हणून ह्या मार्गाला ओळखलं जात होतं. आणि हे व्यापारी मार्गावरती शहर असल्यामुळे जगभरातून लोक या ठिकाणी येत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लेण्यांचा समूह कोरलेला पाहायला मिळतो. व्यवस्थित जर पाहिलं तर मधोमध जुन्नरचं शहर आहे आणि त्याच्या चारही बाजूंना आपल्याला लेणी समूह पाहायला मिळतात, ज्यात गणेश लेणी समूह, त्यानंतर तुळजा लेणी समूह, शिवनेरी लेणी समूह आणि हा मानमोडीचा लेणी समूह. त्याचप्रमाणे इथं बाजूलाच एक दुधारा नावाचा एक डोंगर आहे, तर त्यावरती सुद्धा आपल्याला लेणी समूह पाहायला मिळतात. संपूर्ण पॉडकास्ट पहा आपल्या सूत्रानुसार YouTube चॅनलवर.